निर्वाचन आयोग द्वारा घोषित नगर परिषद और नगर पंचायत चुनाव को लेकर जिला प्रशासन ने अपनी सभी तैयारियां पूरी कर ली है। इस संबंध में नागपुर के जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने विस्तृत जानकारी दी है। जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने स्पष्ट किया है कि चुनाव आयोग द्वारा घोषित कार्यक्रम के अनुसार ही नगर परिषद और नगर पंचायत के चुनाव निर्धारित समय पर संपन्न कराए जाएंगे। 1 तारखेला ज्यांचे नाव ज्या ठिकाणी होते तिथेच राहील, त्यानंतरचे चेंजेस अलाउड होणार नाही। 1 तारखेनंतर काहीच बदल झाला असेल तरी तो रिफ्लेक्ट होणार नाही, कारण आपण 1 जुलैच्याच याद्या उचलल्या आहे ना, त्यामुळे चेंजेस होणार नाही। त्यामुळे ते महिला तिथून लढू शकणार नाही, कारण त्याचं नाव त्या मतदारक्षेत्रात नसेल। ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणी नाव राहील। आचारसंहिता पण लागणार आहे, तर मग लागली आता काही इलेक्शन्स आणि हे जे तुम्ही म्हणताय निवडणुका त्या होतील म्हणजे नाही, इलेक्शन लागले म्हणून तर आचारसंहिता लागली मॅडम। ओके, नाही आता ज्या 27 ठिकाणी इलेक्शन आहे मॅडम, त्याच ठिकाणी आचारसंहिता लागेल, परंतु गाईडलाईन्समध्ये असं म्हटलं आहे की ज्या ठिकाणी इलेक्शन नाही आहे तिथे असं कोणतेही काम किंवा कार्यक्रम घेता येणार नाही ज्यामुळे या 27 ठिकाणी काही परिणाम पडेल। असं दुबार नावं ज्यांची आहे त्या लोकांच्या पुढे स्टार असणार आहे आणि त्या लोकांना एकदाच कुठेतरी मतदान करता येणार। त्यामुळे विरोधी पक्षांचा आरोप आहे की मतदार याद्यांमध्ये ज्यावर दुबार नाव आहे पण मतदार ते मतदान ते एकदाच करू शकणार आहे। हो ना, मी ऑलरेडी सांगितलं, हे दुबार मतदार आपण म्हणत नाही, संभाव्य दुबार म्हटलं आहे कमिशननी। त्यामुळे ज्यांचं 2 ठिकाणी नाव आहे त्यांना आम्ही आव्हान करू की तुम्ही कुठे करणार आहे, त्यांनी आपलं पत्र आम्हाला लिहून द्यावं, मग तिथेच वोट करणार। किंवा जर आव्हानाला प्रतिसाद नाही मिळाला आणि त्यामुळे वोटिंगच्या दिवशी तो एकाच ठिकाणी वोट करायला जाईल, तिथं आम्ही त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेऊ की बाबा मी दुसरीकडे कुठेच केलं नाही, फक्त इथंच करणार आहे। ते स्पष्ट गाईडलाईन्स कमिशनच्या गाईडलाईन्समध्ये आलेले आहे आणि त्यानुसार आपण काम करणार आहे। गाईडलाईन्समध्ये असं आहे की नामनिर्देशन पत्र भरत असताना कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे, परंतु जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आधीच त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सेक्शनला भरण्याचं ते रिसिप्ट जरी आले तरी त्यांना आपण भरू देणार आहे। त्यामध्ये असं आहे की समजा एखाद्या उमेदवारांनी ऑलरेडी त्याची केस कोर्टात सुरू असेल, न्यायालयीन असेल, तर अशा वेळेस त्या उमेदवारांनी नामनिर्देशन त्याच्याकडे रिसिप्ट राहील ना, त्याच्याकडे रिसिप्ट त्याला आपण अलोट करतो भरायला। अप्लिकेशन केल्याचं असेल ना, त्यांनी अप्लिकेशन केली असेल ना CVC ला।